राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. नमस्कार. आज मराठी कामगार सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने वाहतूक कोंडी व जास्त दराने बस भाडे घेऊन जनतेची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत 20 ऑगस्ट 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी मराठी कामगार सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. मराठी कामगार सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची प्रमुख मागणी खाजगी बस ट्रॅव्हल्स तिकीट दर निश्चित करा, अवैध प्रवासी वाहतूक व कळंबोली मॅकडोनल्ड बस थांबा येथे होणारे ट्रॅफिक कमी करा, अशा अनेक मागण्यांसह आंदोलन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन विभाग पनवेल येथे धरणे आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते गेले असता प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला. पत्राद्वारे मांडलेल्या मागण्याची दखल घेऊन जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीने लवकरच पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यामुळे सदर धरणे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले. जयंत पाटील हे सक्षम अधिकारी असून ते जनतेला न्याय देतील अशा प्रकारचा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी कासमभाई मुलानी जिल्हा उपाध्यक्ष, किशोर मुंडे कामोठे शहराध्यक्ष, मोहन तोंडे जिल्हा सचिव, जयसिंग पाटील मराठी कामगार सेना पदाधिकारी, अक्षय देवकर मराठी कामगार सेना पदाधिकारी, शहाजी पाटील राष्ट्रवादी नेते, संदीप जाधव, चंद्रशेखर पाटील, सुभाष पवार, प्रशांत भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश शिंदे यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कळंबोली, पनवेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. मराठी कामगार सेनेचा विजय असो. एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा. हमारी मांगे पुरी करो, वरना खुर्ची खाली करो. बस वाहतूक तिकीट दर कमी झालेच पाहिजे. बस वाहतूक तिकीट दर कमी झालेच पाहिजे. अवैध प्रवासी वाहतूक बंद पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल या ठिकाणी नागरिकांच्या वाहतुकीच्या बाबत होणाऱ्या त्रासाच्या समस्या घेऊन या ठिकाणी मोर्चाचं नियोजन केलं. काय सांगाल, काय आश्वासित केलं परिवहन अधिकाऱ्यांनी? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मराठी कामगार सेनेच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथे आरटीओला पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्या यांचे तिकीट दर निश्चितीसाठी तसेच कळंबोली येथे मॅकडॉनच्या इथे जे होणारे ट्रॅफिक व अवैध प्रवासी वाहतूक या संदर्भात निवेदन दिले. आता निवेदनाला आम्ही जवळ 15 दिवस झाले, त्याच्यावर कुठली अजूनपर्यंत कारवाई केली नाही. त्यानंतर आम्ही ह्या साहेबांना भेटलो, प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना. ते त्यांनी आम्हाला लेखीमध्ये दिले की यापुढे आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आणि ह्याच्या आधी कारवाई केलेली आहे तर त्यांना इथून पुढे आम्ही सक्त कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे. अन्यथा 2-4 दिवसांनी जर ही कारवाई झाली नाही तर पुढे रास्ता रोको आम्ही करणार आहे, तर ते स्पष्ट दिलेलं आहे. तर त्यांच्याकडून आम्हाला असं लेखी उत्तर आलंय की आम्ही असे कुठलीही करण्याची गरज भासणार नाही, लवकरात लवकर आम्ही ही कारवाई चालू करतोय. तसेच आम्ही त्यांना जे काही असं अवैध सापडल्यास किंवा कुठली बसेसवर असे असेल तर त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला नंबर वगैरे अशी काय माहिती असेल तर आम्हाला कळवा, त्याच्यावर आम्ही कारवाई करू. गणेशोत्सव लवकरच जवळ येत आहे, त्या अनुषंगाने आपण उचललेलं पाऊल हे जनतेला दिलासा देणार आहे आणि अधिकाऱ्यांची दिलेला विश्वास आणि आपण सध्या स्थितीला आंदोलन स्थगित ठेवलेलं आहे. भविष्यात वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण कसं पाहता? येस नक्कीच आम्ही सध्या वेट अँड वॉच भूमिका घेतलेली आहे. जर कारवाई न झाली तर पुढच्या येत्या काही दिवसात आम्ही पुन्हा आंदोलन उभा करू आणि आपल्या मायबाप जनतेला त्यांना योग्य तो तिकीट दर जो होणारा त्रास किंवा बऱ्याच लोकांनी अपघाताची घटना घडते, दारू पिऊन लोक ड्रायव्हिंग करतात, तर त्याच्यावर पुन्हा आम्ही आंदोलन छेडू. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल या ठिकाणी अनेक साथीच्या सह आपण या ठिकाणी जनतेच्या समस्या घेऊन, वाहतुकीच्या समस्या घेऊन आलात आणि अधिकाऱ्यांनी आश्वासित केले. काय पुढची रणनीती कशी आहे? आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल शहर आणि मराठा कामगार सेना यांच्या मराठी कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने परिवहन पोलीस असतील, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग यांना गेल्या 20 तारखेला एक निवेदन सादर केलेलं होतं की नवी मुंबई असेल, पनवेल शहर असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईवरून ज्या ट्रॅव्हल्स निघतात त्या ट्रॅव्हलचे दर निश्चित नाहीत.
नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। त्या ठिकाणी 1000 1500 कोणतेही त्यांच्यावरती कोणाचाही निर्बंध नाही। वाहतूक विभाग असेल किंवा आरटीओ विभाग असेल यांचा निर्बंध नसल्यामुळे त्यांना निवेदन दिलेलं होतं की 1-2 तारखेपर्यंत आपण याची कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा। परंतु वाहतूक विभाग असेल किंवा आरटीओ विभाग असेल यांच्याकडून कोणती दखल न घेतल्यामुळे आज मध्ये हे आंदोलन करण्यात आले। परंतु या आरटीओचे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी शिक्षणाला आदेश केलेला आहे की लवकरात लवकर जे नवी मुंबईमधील बस वाहतूक बस स्टँड असतात त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे 200 मीटर या खासगी वाहतुकीच्या गाड्या उभ्या राहणार नाहीत याची आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर जनतेच्या हितासाठी दर निश्चित करून त्याचं पत्रक आपल्यास लवकरच दिलं जाईल। ते पत्रक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बस थांब्याच्या पत्रक लावणार आहोत। जर अशाच पद्धतीने जर या ट्रॅव्हल्स वाल्यांनी नागरिकांची लुटालूट केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठा सेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाईल असे आम्ही अधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे। परंतु आम्हाला खात्री आहे की परिवहन अधिकारी हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते नक्कीच पाळतील आणि पनवेल शहराच्या तसेच नवी मुंबईतील नागरिकांना होणारी जी लूट आहे ते त्वरित थांबवतील अशी आम्हाला आशा आहे। परंतु जर असं नाही घडलं तर शेवटी नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आमचा लढा तीव्र करावा लागेल। हे मी आज आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा मी त्यांना आवाहन करतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल या ठिकाणी अनेक साथीच्या सह आपण या ठिकाणी जनतेच्या समस्या घेऊन वाहतुकीच्या समस्या घेऊन आलात आणि अधिकाऱ्यांनी आश्वासित केले, काय पुढची रणनीती कशी आहे? आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल शहर आणि मराठा कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने परिवहन पोलीस असतील पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांना गेल्या 20 तारखेला एक निवेदन सादर केलेलं होतं की नवी मुंबई असेल पनवेल शहर असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईवरून ज्या ट्रॅव्हल्स निघतात त्या ट्रॅव्हलचे दर निश्चित नाहीत। नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। त्या ठिकाणी 1000 1500 कोणतेही त्यांच्यावरती कोणाचाही निर्बंध नाही। वाहतूक विभाग असेल किंवा आरटीओ विभाग असेल यांचा निर्बंध नसल्यामुळे त्यांना निवेदन दिलेलं होतं की 1-2 तारखेपर्यंत आपण याची कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा। परंतु वाहतूक विभाग असेल किंवा आरटीओ विभाग असेल यांच्याकडून कोणती दखल न घेतल्यामुळे आज मध्ये हे आंदोलन करण्यात आले। परंतु या आरटीओचे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी शिक्षणाला आदेश केलेला आहे की लवकरात लवकर जे नवी मुंबईमधील बस वाहतूक बस स्टँड असतात त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे 200 मीटर या खासगी वाहतुकीच्या गाड्या उभ्या राहणार नाहीत याची आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर जनतेच्या हितासाठी दर निश्चित करून त्याचं पत्रक आपल्यास लवकरच दिलं जाईल। ते पत्रक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बस थांब्याच्या पत्रक लावणार आहोत। जर अशाच पद्धतीने जर या ट्रॅव्हल्स वाल्यांनी नागरिकांची लुटालूट केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठा सेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं जाईल असे आम्ही अधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे। परंतु आम्हाला खात्री आहे की परिवहन अधिकारी हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते नक्कीच पाळतील आणि पनवेल शहराच्या तसेच नवी मुंबईतील नागरिकांना होणारी जी लूट आहे ते त्वरित थांबवतील अशी आम्हाला आशा आहे। परंतु जर असं नाही घडलं तर शेवटी नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आमचा लढा तीव्र करावा लागेल। हे मी आज आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा मी त्यांना आवाहन करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल या ठिकाणी नागरिकांच्या वाहतुकीच्या बाबत होणाऱ्या त्रासाच्या समस्या घेऊन या ठिकाणी मोर्चाचं नियोजन केलं। काय सांगाल, काय आश्वासित केलं परिवहन अधिकाऱ्यांनी? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मराठी कामगार सेनेच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथे आरटीओला पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्या यांचे तिकीट दर निश्चितीसाठी तसेच कळंबोली येथे मॅकडॉनच्या इथे
जे होणारं ट्रॅफिक व अवैध प्रवासी वाहतूक या संदर्भात निवेदन दिले. आता निवेदनाला आम्ही जवळ 15 दिवस झाले, त्याच्यावर कुठलीही अजूनपर्यंत कारवाई केली नाही. त्यानंतर आम्ही ह्या साहेबांना भेटलो, प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना. ते त्यांनी आम्हाला लेखीमध्ये दिले की यापुढे आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आणि ह्याच्या आधी कारवाई केलेली आहे तर त्यांना इथून पुढे आम्ही सक्त कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे. अन्यथा 2-4 दिवसांनी जर ही कारवाई झाली नाही तर पुढे रास्ता रोको आम्ही करणार आहे. तर आता गणपतीचे दिवस चालू आहेत. कोकणामध्ये व पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे खाजगी बसने आपले इथले सर्व नागरिक मुंबईचे जात आहेत तिकडे. तर हे खाजगी बस आहे ते अवैधरित्या जे त्यांचे तिकीट दर आहेत ते शासनाच्या नियमानुसार जे शासनाच्या बसेस आहेत त्याच्या 1.5 पट त्यांचा दर असला पाहिजे. पण त्याच्या जास्त म्हणजे 4 पट 5 पट असं ते दर घेत आहेत नागरिकांकडून. आणि याच्या बऱ्याच तक्रारी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिसला व मराठी कामगार ऑफिसला आल्या. त्याच्या अनुषंगाने आम्ही याच्या अगोदरच निवेदन दिलं होतं RTO ऑफिसला, पण त्याचे काय आम्हाला रिटर्न त्यांच्याकडून रिप्लाय नव्हता आला. म्हणून आज आम्ही इथे ठिय्या आंदोलनासाठी आलो होतो. पण इथे आल्या असताना साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू. तसेच बाकी जे सोयी आहेत बसमधल्या, जे फायरचा असतील किंवा एक्झिट पॉईंट आहेत, तिथं अवैधरित्या काही शीट तयार करून एक्स्ट्रा बस शीट वाढवून म्हणजे एक्स्ट्रा काही तिकिटासाठी ते केलेले आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा अपघात होतो तेव्हा एक्झिट पॉईंट सुरक्षेसाठी जो एक्झिट पॉईंट असतो तो तिथे अवेलेबल नसतो. त्याच्यामुळे बरेच लोकांना तिथे त्रास होतो, जीवितहानी होते. जसं त्यांना मार्च महिन्यामध्ये रेव्हेन्यू गोळा करायचा असतो त्यावेळेला ते जशी धडक कारवाई करतात आणि रेव्हेन्यू गोळा करायच्या याच्यामध्ये त्या सगळ्या खात्यातल्या ज्या गोष्टी त्या बसेस असतील त्यांना चार्जेस लावतात. त्याच पद्धतीने त्यांनी संबंध वर्ष ही कारवाई करायला पाहिजे आणि ह्या कारवाईनुसार प्रत्येक सामान्य नागरिकाला त्यातून सुटका झाली पाहिजे. कारण हा इथे जो चाकरमानी आहे, कोकणात जाणारा असेल, सातारामध्ये जाणारा असेल, इथे मराठवाड्यात जाणारा जरी कोणी असेल तर त्याला प्रत्येकाला बाबा त्याचं पॉकेट मध्ये कात्री लागते. या गोष्टीमुळे आज त्याला सगळ्या गोष्टीसाठी तिथे सर्व्हाइव्ह करायला लागतं. आज तुम्ही 2-2, 3-3 पट तुम्ही जर लोकांकडून तिकीट वसूल करत असाल तर त्यांना ते जाणारे तुमची बस काय फायद्यात पडते. त्याच्यात आणि पैसे देऊन सुद्धा लोकांना तिथे सिक्युरिटी नाहीये. त्या याच्यामध्ये कुठले फायरचे जे नॉर्म्स त्यांनी फॉलो करायला पाहिजे ते फॉलो नाही करत. ज्या कॅबिन मध्ये जिथे 2 लोक तुम्हाला बसवायची अलाउड असेल तर तुम्ही तिथे 5-5, 7-7 लोक बसवता. उद्या ऍक्सिडेंट झालं, काही झालं तर त्याच्यामधून ह्या सामान्य नागरिकाला कुठल्या याच्यातून त्यांना बाबा त्यांच्या फॅमिलीला उद्या तिथे त्यांचा काही इन्शुरन्स आहे का, त्यांना काय भेटणार आहे का त्याच्यामधून, ह्याची कुठलीही सुविधा नसताना या सगळ्या म्हणजे मनमानी कारभार हा सगळा यांचा चाललेला आहे. तर ह्याच्यावर परिवहन खात्याकडून जे वरिष्ठ आज अधिकारी होते यांना जयंत पाटील साहेब यांना आम्ही या आंदोलनासाठी आज आव्हान तिथे केले होते. आज त्यांच्या तिथे ऑफिसमध्ये आम्ही सगळे बसलो होतो. पण त्यांनी सुसज्ज एक चांगले अधिकारी म्हणून त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी ह्याच्यावर कारवाई आम्ही करतोच आहे आणि ह्याच्या पुढे ती कारवाई आम्ही अजून धडक करू आणि अजून मोठ्या प्रमाणात करू हे असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे.